हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार गोपाल कृष्ण भगवान की अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तयाठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सद्गुरु सखाराम महाराज की सद्गुरु बाबा महाराज की जय जय रघुवीर समर्थ श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः। आज कार्तिक कृष्ण सप्तमी वार शनिवार भगवान कर्मानुसार फल देणारा ईश्वर विषय असा है कर्मानुसार फल देणारा ईश्वर। वास्तविकता सर्व प्राणी माझ्या इच्छेनुसार निर्माण झालेले आहेत असं कोण कोणाला सांगतं तर भगवान अर्जुनाला सांगतात। अर्थात त्यांच्या मनाचा स्वाभाविक कल म्हणजे प्रत्येक माणसाचा स्वाभाविक कल हा भक्ती करणं आहे। कोणाची? भगवंताची। मनुष्य जात ही मुळातची भजनशील। सर्व प्राण्यांमध्ये दुर्लभ असा जो देह आहे मानव देह, या मानव देहामध्ये स्वभावता मानवाला भगवंताची भक्ती करणे हा त्यांचा मूळ स्वभाव गुण आहे। पण हे माझी भक्ती करण्याकडे असणार हे जे त्यांचा स्वभाव आहे त्या स्वभावाला कुठेतरी दुसरं वळण मिळतं। जसं गुराख्या गोपाळाची नजर चुकली की काही गायी आणि वासरं जे खट्याळ असतात ते दुसऱ्या रानात घुसून जातात आणि अज्ञानजन लोक, आता जसे खट्याळ ढोरं तसे अज्ञानजन काय करतात, मोहामुळे या प्राण्यांची म्हणजे जीवांची बुद्धी ही चळते आणि त्याप्रमाणे ते कर्माची वाटचाल करतात। माझ्याकडे भक्ती करण्याच्या ऐवजी मोहामुळे दुसऱ्याकडे वळून जातात। आता हे प्राणी या भूलोकावर आले, अचल स्थान सोडून आले आणि मला सुद्धा अचल म्हणजे तिथून पुन्हा कधी पुनरागमन नाही असा अचल स्थानावरून हे जे जीव आहेत माझे अंश या भूमंडळावर आले आणि यांच्याकरता मलाही यावं लागलंय। आता
यांना मोहामुळे असं वाटतं की मी आणि ते वेगळे आहे. म्हणजे आपल्याला देव आणि आपण वेगळे आहे असं कशामुळे वाटतं, तर मोहाने. म्हणून संत लोक काय करतात, आपला मोह नष्ट करतात. नष्ट मोहा. यामुळे देवामध्ये आणि आपल्यामध्ये दोन भाग करून टाकतो हा मोह. जसा पित्याच्या आज्ञात न वागणारा मुलगा एका घराचे दोन घर करून टाकतो, तसा हा जीव भगवंताचा अंश असून स्वभावता भगवंताची भक्ती करणे हा त्यांचा स्वभाव असून मोहामुळे दुसरीकडे चालले जाते. तर आता अचल तत्व सोडून मी सुद्धा या पृथ्वीवर आलो त्यांच्याकरता. जसं एखाद्या भव्य वृक्षावर मी आहे अशा कल्पनेनं त्या वृक्षाला लोक भजू लागतात. लोक काय समजतात, या वृक्षामध्ये देव आहे, मग वृक्षाला भजतात. मग गणपती खरा आहे, गणपतीला भजतात. मग शंकर खरा आहे, शंकराला भजतात. काही लोक अग्नी खरा आहे, अग्नीला भजतात. काही माझी शक्ती तिला देवी मानून तिला भजतात. कोणी मारुतीला भजतं आणि कोणी दत्तात्रयाला भजतं. मग पिंपळ, औदुंबर, वड यांना लोक मोहाने देव मानून टाकतात. त्यांच्यात मी नाही असं नाही, पण मी आहे. पण मी स्वभावता त्यांचा असून ते मोहामुळे इकडे तिकडे फिरतात. कारण त्यांना असं वाटतं बा गणपती सगळे विघ्न दूर करतो, शंकर आरोग्य देतो, अग्नी पर्जन्य देतो, देवी दुःख दूर करते, मारुतीराय संकट दूर करतात, दत्त भय दूर करतो. अशा मोहाने अनेक देवांच्या सकाम कर्माला हे माझे जीव लागून जातात. याला कारण काय, मोह नष्ट करणे. मग यांना अर्जुनानं विचारलं, देवा तुम्ही मोह नष्ट करून टाका ना. म्हणाले मी ईश्वर आहे, मला मोह नष्ट करता येत नाही. जो कोणी मला गुरु मानेल, तो गुरु मानेल तेव्हा मी त्याचा मोह नष्ट करू शकतो. देव म्हणून मोह नष्ट करता येत नाही. पाहता तुम्हाला इतकं नामस्मरण सांगितलं, मंत्र दिला, तरी तुम्ही म्हणता एखादा खडा द्या. तर जीव काय करतो, मोहामुळे ईश्वराला भजन सोडून देतो आणि या बाकीच्या गोष्टींवर तो आकर्षित होतो. पिंपळ, वड, औदुंबर या वृक्षांना माझ्या वास्तव्य आहे असा त्यांना भास होतो. असा त्यांना भास होतो. वास्तविक मी सगळ्या ठिकाणी आहे, पण निरनिळ्या ठिकाणी मला ते विकल्पाने अंश अवताराने पाहून भजू लागतात. पुढे विभूती दर्शन सांगतील भगवान. कोणी मला उदारचरित गणपतीच्या स्वरूपात भजू लागतात. आता कोणाकोणात देव आपण भजतो ते. कोणी मला भगवान चंद्रमौळीच्या स्वरूपात भजतात, कोणी मला दुर्गेच्या स्वरूपात भजतात, कोणी रामचंद्रांच्या, कोणी हनुमंताच्या रूपात भजतात. वास्तविक सर्व उदार चरित्र दैवत म्हणजे मीच आहे. हे सगळे जे अवतार झाले हे परमात्माच आहे. प्रसंग जसा एक मनुष्य आहे, कोणाचा मुलगा आहे, कोणाचा भाऊ आहे, कोणाचा साला आहे, मेवणा आहे, साडू आहे, एक माणूस तर एकच आहे ना. तसा परमात्मा एक असून कार्यरूपानं वेगवेगळे रूप धारण केले. होळी रूपानं अग्नी वेगळा आहे, स्वयंपाक रूपाने अग्नी वेगळा आहे आणि चिता रूपाने अग्नी वेगळा आहे. अग्नीत काहीच फरक नाही. तुम्ही जसे लाकडं रचाल तसा त्याला आकार येतो.
गॅसमध्ये जाळी ठेवली की तो चारी बाजूला दिसतो, तसा परमात्मा हे एक आहे. स्वभावता माणसाचा स्वभाव परमात्म्याचं भजन करणं आहे. पण त्या मानवाच्या समोर मोह रूप जेव्हा येतं, त्या मोहाने तो मला वेगवेगळ्या ठिकाणी पाहतो. मी तुम्हाला मागे उदाहरण सांगितलं ना, आपल्याकडे एक मोठे ज्ञानी संन्यासी आले होते. ते म्हणाले, महाराज मी देवी भक्त आहे, मला देवीचं दर्शन करायचं आहे. म्हणून मी त्यांना रामाच्या मंदिरात घेऊन गेलो. म्हटलं इथे देवी आहे. हां इथे तर राम आहे. म्हटलं रामाच्या बरोबर सीता आहे. नाही 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 मला मग गणपतीकडे घेऊन गेलो. गणपतीजवळ रिद्धी सिद्धी देवी आहे. हे असं नाही. दत्ताजवळ घेऊन गेलो. दत्ताजवळ अनघा नावाची देवी आहे. नाही हो म्हणे. म्हटलं शंकराजवळ चला. हां तिथे पार्वती आहे. मग मारुतीजवळ चला, तिथे सुद्धा शेपटीमध्ये पार्वती आहे. मग इथे आणलं. हां हे इथे देवी. कसा होता तो संन्यासी? भगवद्गीता न समजलेला. जर समजली असती तर कोणत्याही देवामध्ये आपलं इष्टदैवत मनुष्य पाहू शकतो, कोणत्याही देवामध्ये. कारण सगळे प्रकार बहु पण गहू एक, सोनं एक, अलंकार अनेक. असं ज्या वेळेला माझ्या स्वरूपाचं ज्ञान लोकांना होतं ते संत होऊन जातात. आणि जोपर्यंत मला वेगवेगळ्या ठिकाणी पाहतात, ते गुरुवारचा देव वेगळा तर शुक्रवारचा, म्हणून मी पोरांना काय म्हणतात, एका ठिकाणी श्रद्धा ठेवा बस. एका देवा केशवा. पण ते सहज बुद्धीत बसत नाही. ते सहज बुद्धीमध्ये बसत नाही, कारण त्या बुद्धीला मोहाचा संबंध लागलाय. आणि मोहामुळे ते ईश्वरापासून वेगळे आहे असं त्यांना वाटतं. परमात्मा आणि आपण एकच आहोत, आपल्याला त्याचा विसर पडतो. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणता, विसर न पडावा माझा देवा तुम्हासी, पुढे फार बोलो काही अवघे पायी विदित, तुका म्हणे पडतो पाया करा छाया कृपेची. आता अवतार मी खरा निर्गुण निराकार नामरहित शाश्वत अजय अजन्म आहे. पण बुद्धीने शमरलेल्या प्राण्यांनी मला राम, गणपती, शंकर, दुर्गा, महिषासुरमर्दिनी असे नावं देऊन टाकले. बुद्धीने शरमलेले लोक. बुद्धी कशामुळे शरमली? इकडे तिकडे विचारात गेली म्हणून. इकडे तिकडे विचारात बुद्धी गेली म्हणून तिला श्रम झाले. आपण अनेक विचार करतो ना, तेव्हा गोंधळून जातो आणि आपली बुद्धी निर्णय करत नाही. मग आपण झोपून जातो. झोपली की बुद्धी शांत होते आणि मग निर्णय करायला कारण. म्हणून स्वबुद्धी हितार्थाय गुरुबुद्धी विशेषता परबुद्धी विनाशाय. पण गुरु सुद्धा स्वहित सांगणारे पाहिजे. काही वेळा काय होतं, माणूस भावनेच्या भरामध्ये परमार्थामध्ये प्रवेश करून टाकतो. संसारी माणसाचा परमार्थ आणि संन्यासाचा परमार्थ यात फरक असतो. यामध्ये फरक असतो. पण काही वेळा काय, मनुष्य भावनेच्या भराने संसारी माणूस सगळ्याच परमार्थाकडे जातो, मग त्याचं घडाकडे दुर्लक्ष होतं. मग त्या जो समजवणार आहे त्याने समजायला पाहिजे की बा तू इथे वेळ 1 तास दे आणि बाकीचे तुझ्या कामात वेळ दे, असं त्याला समजवलं पाहिजे. नाही देव सगळं पाहून घेतो, काही देवावर टाकून देव वाहू हा संसार देवा पाहिजे. नाही नाही, संसारात असं नाही चालणार. काही काम आपल्याला करावं लागतील, काही देव करेल. तुम्ही नोकरीला नाही गेले तर काही काही तुम्हाला झटका बसेलच.
म्हणे दासगणू महाराजांची ड्युटी पांडुरंगाने गेली होती, ते फार लांबची गोष्ट आहे. आपण जर ड्युटीला नाही गेलो 8 दिवस तो मेमो. ती अवस्था फार मोठी आहे. म्हणून बुद्धी जेव्हा श्रमून जाते त्यावेळेला ती वेगवेगळा निर्णय करते. राम, गणपती, मारुती, कोणी गौरी, दुर्गा या देवता म्हणतात. सर्व ठिकाणी मी एकच परमात्मा आहे असं त्यांना भान राहत नाही, कारण त्यांना बुद्धीला भ्रम झालाय. अनेक दैवत मानल्यावर त्या देवतांचे पूजन आपल्या कल्पना नाना पूजा विधी ठरवतात. अनेक देवता मानतात आणि मग कसं, जसं आता काही लोक म्हणतात ना किंवा देवीला वडे आवडतात, मारुतीला वडे आवडतात, कोणी म्हणतं हे काही लोक म्हणतात शंकराला भांग आवडते. मग ते शंकराला आवडते म्हणून हेही भांग प्यायला लागून जातात, हेही वडे खायला लागून जातात. ते निर्णयाने मत ठरवतात लोक आणि तसं कर्म करतात. मग सात्विक, राजसी आणि तामसी. त्यामुळे सुख, शांती आणि आनंद या 3 गोष्टी जीवांना मिळत नाही. केव्हा सुखी केव्हा दुःखी. सुखदुःखाच्या वातावरणामध्ये ते गमून जातात, रमून जातात. आता तुम्ही ऐकलं सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. आत्ता श्लोक ऐकला. म्हणून अनेक दैवत मानल्यानंतर त्या देवतेंची पूजेच्या कल्पना करतात, विधीपूर्वक उपासना करतात. त्या उपासनेनं कामिक फळ मिळतं, म्हणजे जी कामना केली आहे त्याचं फळ मिळतं. अशी इच्छा धरून मनुष्य आपल्या उपासना करतच राहतात. पण ईश्वर प्राप्त, दुपारी ऋषिकेशनं विचारलं ना की लोक देवाला साध्य करत नाही, साधन करतात. त्या इच्छेप्रमाणे त्यांच्या मनातल्या कामना पूर्ण होतात. तुम्ही जे कर्म करतात त्याच्याने कामना पूर्ण होतात, पण केवळ त्यांच्या कामनाच्या श्रद्धेचं फळ आहे. त्यांची वासना आणि कर्म हे त्यांना फळ देत असतं. जशी तुम्ही वासना कराल आणि जसं कर्म कराल त्या कर्माप्रमाणे फळ मिळेल, देव नाही मिळेल. कर्मानुबंधे मनुष्य लोके. म्हणून ते म्हणतात जमिनीत आपण धान्य किंवा फळं बीजारोपण केलं, त्यानंतर पृथ्वीच्या पोटातून अनेक पटीनं आपल्याला देते. आपण एकच बी पेरतो, ज्वारीचा दाणा, 100 दाणे पृथ्वी देऊन टाकते. गव्हाचा एक पेरला 50 देऊन टाकते. एक झाड लावलं चिक्कूचं, हजारो चिक्कू आणि कैक वर्ष. आंबा 3 पिढ्या आंबा चालतो. वर्षातून एकदा सगळं घर 3 पिढ्या आंबा खाल्ला. म्हणजे 300 वर्षापर्यंत एका आंब्यानं आपल्याला दिलं. म्हणजे पृथ्वीनं आपल्याला 300 वर्ष पुरवलं. पूर्वी खेड्या गावामध्ये संतती होत नसेल ना तर आपल्या शेतातला आंबा ब्राह्मणाला दान द्यायचे की हा आंबा. तो आंबा त्या बाईनं दान देऊन टाकला की तिला दुसऱ्या वर्षी संतती व्हायची. मग ते झाड त्या गुरुजीच्या यजमानाच्या शेतात, पण वर्षाने आंबे आले की ते सगळे आंबे गुरुजीचे. झाड सांभाळायचं यजमानाने, पण आंबे गुरुजीचे. मग गुरुजी समाधानी असला तर तो काय म्हणाला, मला लोणच्या पुरत्या कैऱ्या देऊन टाकन, बाकीच्या कैऱ्या
तो यजमान नाही म्हणायचा, मी सांगतो हा तुला प्रसाद दिला, तो गुरुजी काय वापरून टाकायचा शब्द, बाकीचे लोक म्हणे का अरे वर्षभर त्याने बिचारानं सांभाळलं आणि त्याचं काय करतो, पण आजच्या कालचा गुरुजी काय म्हणाले, सगळ्या तोडून आणून मालून दे, मी विकून टाकीन, माझ्या साडूला देईन कैऱ्या. तो साडू गल्लीत का लोळत असे ना, ज्याचं शेत आहे त्यालाच दिले पाहिजे ते, पण तो समाधानी गुरुजी पाहिजे. त्याचं नुसतं नाव समाधान असून चालणार नाही. समाधान असून चालणार नाही ते. मी ते पायी वारीला जायचो ना, तर ज्याच्या घरी माझे देव असायचे दुसऱ्या दिवशी ज्या यजमानाला बोलवायचो मी, तो देवाचा नैवेद्याचा लाडू आणि 11 रुपये त्याला द्यायचो, त्याच्या घरी देव ठेवले म्हणून देऊन टाकायचं. दुसऱ्या वर्षी ते का म्हणे महाराज ते लाडू वाटणारे आणि दक्षिणा वाटणारे महाराज येत नाही का. आपण त्याच्या घरी राहिलो ना, मग त्याला काहीतरी प्रसाद दिला पाहिजे, त्याचा भाव जागृत होऊन जातो. पृथ्वी आपल्याला दुप्पट देते, किंवा आरशामध्ये आपलं रूप आपण पाहिलं की आरशात आपलं रूप दिसेल, दुसऱ्याचं दिसणार नाही. किंवा डोंगराच्या पायथ्याशी आपण मोठ्याने जर आवाज काढला तर प्रतिध्वनी ऐकू येतो. त्याप्रमाणे हे पंचमहाभूतांचा धर्म आहे की हे ज्याने दिलं त्याला परत करतात. पर्वतावर झाडं असतात, लोकांना देऊन टाकतात झाडांचे फळ. पंचमहाभूतांचा धर्म असा आहे दुसऱ्याला देणे. म्हणून आपलं शास्त्र काय सांगतं, जे दुसऱ्याला देतात त्यांची पूजा आपण करा. म्हणून पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांची पूजा, कारण ते जगाला देत असतात. आणि जो देतो त्याला परमात्मा देतो. आता पुढे सांगितलं बघा, जो देतो ना त्याला परमात्मा देतो. खरं या पंचमहाभूताचा गुण आहे, आपण एक दिलं की ते 10 देतं आपल्याला. शेतामध्ये आता लोक झाडं ठेवत नाही, पण 1-2 झाड असावं. काय म्हणे तेवढी जमीन वाया जाते. पूर्वी लोक आंब्याच्या झाडाखाली भगर पेरून द्यायचे, काही वाया जायचं नाही ते. पण लोकांना आता सगळंच अपुरं पडतं, झाडं ठेवत नाही, आणि त्यामुळे निसर्ग गोपतोय. तुम्ही त्या झाडाची थोडी थोडी छाटण करू शकतात, पण त्याला समूळ नाही नाश करू शकत. कारण ते पंचमहाभूताचं देणं आहे. जेव्हा सुंदर हवा सुटते तेव्हा जो शरीराला सुखा व आनंद वाटतो तो काही आगळा असतो. आपण म्हणतो ना काय झुळ सुटली आहे वाऱ्याची. कोणावरही ते उपकार करतात, अपकार करीत नाही. पंचमहाभूत जे आहे ते कोणावरही उपकार करतात, अपकार करीत नाही. कारण त्यांचा जो स्वभाव आहे तो उपकाराचा आहे. तुकाराम महाराज सुद्धा असं म्हणतात, आता उरलो उपकारा करता. मनुष्याच्या जीवनामध्ये परोपकार करण्याची वृत्ती निसर्गापासून घ्यावी लागते. निसर्ग आपल्याला परोपकार शिकवतो. त्याचप्रमाणे जशी ज्याची भावना असेल त्याला उपासनेचं फळ मिळतं. आता पण ज्याची भावना असेल, मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सोड चिंता भवाची. आता जसं उपासना कराल आणि जशी भावना असेल तसं फळ मिळतं. हा कर्माचा दंडक आहे. म्हणजे कर्म हा जो विषय आहे त्यात भावना आणि कर्म
सर्व भजन पूजनादी कर्माचा केवळ साक्षी मी आहे. आता तुम्ही हे जे कर्म कराल, पण त्याच्यापेक्षा भजन आणि पूजन इथे परमात्मा असतो म्हणजे असतोच. नाहम बसामी वैकुंठे नाहम योगिनाम हृदयोर मद्भक्त गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. जेव्हा आपण भजन आणि पूजन करतो तेव्हा त्या भजन पूजनाचा साक्षी परमात्मा असतो. म्हणून संत भजन आणि पूजन याला प्राधान्य देतात. कोणत्याही देवाचं मंदिर असतो तिथे भजन पूजन प्रवचन कीर्तन सुरू. मंदिर छोटा असो का मोठा असो, कारण भजन पूजनाला प्राधान्य दिल्यामुळे तिथे भगवंताचं वास्तव्य असतं. आणि म्हणून भजन पूजन आरती ही वेळेवर व्हावी. काय व्हावी? वेळेवर व्हावी. कारण जसं पूजन अर्चन भजन प्रवचन हे वेळेवर होतं तर तिथे तसा देव वास्तव्य करतो. म्हणून वेळेला नियमाला महत्व द्यावं. अर्जुनानं मध्येच एक प्रश्न विचारला. अर्जुन उवाच, देवा माझ्या एका शंकेचं निराकरण करा. पृथ्वीवर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे 4 वर्ण मानवांमध्ये भेदाने कसे निर्माण झाले? भगवान हसून म्हणाले, अर्जुना हा प्रश्न तू स्वतः जर विचार करून सोडवला असता तर तुलाही सोडवाला. हा प्रश्न मला काय विचारला? तू विचार जर केला तर तुला हा प्रश्न स्वतः सोडवता येणार आहे. काही प्रश्न स्वतः आपण सोडवावे. आपली सोडवणं करा आपण. आपली सोडवण, ज्याला शांती पाहिजे आहे ना त्याने जास्ती जनसंपर्क करू नये. संपर्क प्रश्न आहे. आपण काय करतो? संपर्क वाढवतो. आता संपर्क आला की तिथे संबंध आला, आणि संबंध आला तिथे उपाधी आलीच. म्हणून संपर्क आणि संबंध हे जसं जसं मनुष्य कमी करतो तसं तसं त्याला शांतीचा अनुभव येऊ लागतो. आणि जसे जसे मनुष्य, आता बघा हे 8 महिन्यामध्ये संपर्क कमी असल्यामुळे माणूस शांत होता. भय होतं, चिंता होती, पण माणूस शांत होता. अगदी कमी झोप होती, भूक कमी होती, विचाराचं थैमान चालू होतं लोकांचं. काय होईल, कधी बंद होईल, कधी मोकळं होईल, कधी काय होईल, कधी मंदिरं उघडतील, विचाराचं थैमान चालू होतं. पण मनात भय होतं. सगळे सकाळी फिरायला लागून गेले होते. आता उद्योग सुरू झाला, फिरणं कमी होऊन गेलं. कारण भय विचार डोक्यातून गेला. जे होईल ते पाहू. म्हणून ते म्हणतात, भगवान हसून म्हणाले, अर्जुना तू थोडा विचार केला असता तर मला विचारण्याचा तुला त्रास झाला नसता. पण ठीक आहे, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. म्हणून भगवान वाच, मूळ मानव प्राणी येथून तेथून एकसारखे, पण माणसाच्या शरीराच्या ज्याप्रमाणे 4 अवस्था आहे, सगळ्या माणसांचे शरीर सारखे आहे, पण शरीराला 4 अवस्था आहे. बाल्य अवस्था, तारुण्य अवस्था, प्रौढ अवस्था, वार्धक्य अवस्था. आता
तथा प्रकृती सिद्ध संस्काराच्या सुद्धा 4 अवस्था आहे. गुणाप्रमाणे कर्म दिले जातात आणि कर्माच्या महत्वाप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अशी नावं पडली. जशी जशी कर्माची प्रधानता होत गेली तसं सगळी मानव जात मला सारखी आहे. आता तो भगवंताचा विषय आहे. आपण सारखं समजायला गेलो सगळ्या जगाला तर काही आपल्या गळ्यात अडकून जातं. आपल्याला सगळं जग सारखं समजता येत नाही. आपल्या घरामध्ये मुलगी, पत्नी आणि सून यांच्याशी समान वागता येणार नाही. म्हणून संसारामध्ये सम हे विषम तत्वाने वावरावं लागतं. बोलायचं असेल माणसाला तर पत्नीला बोलावं लागतं. म्हणजे त्या सुनेला आणि लेकीला समजतं की आता हे गरम झाले. पण पत्नी अर्धवट असेल तर तुम्ही मलाच बोलता याच्या नावाखाली दोघांचं पटत नाही. आता पहा, आपलं आपलं तपासून घ्या. त्या स्त्रीला कळायला पाहिजे की यांना त्यांना बोलता येत नाही आहे म्हणून हे आपल्याला बोलताय. मग तिथे त्या स्त्रीने काय करायचं, त्यांच्याकडून करून घ्यायचं, सुनेकडून. आणि लेकी बोले सुने लागे. तुला दुसऱ्याच्या घरी जायचं, नीट वाग. म्हणजे हिला कळायला पाहिजे आपण दुसऱ्याच्या घरी आलोय, नीट वागलं. पण आता ते काही हे सोडून द्यायचं. ते मी तुम्हाला सांगितलं ना, एक 78 वर्षाची आजी येते मला आणि जळगावला राहत होती ती. त्यावेळेला तिचे कपडे म्हणजे साधे होते, नऊवार पातळ वगैरे वगैरे. आता ती इंग्लंडहून आलेली असते, पुण्याहून, हैदराबादहून. तर ते कपडे बदलले. ओळखलं का दादा मला? म्हटलं नाही बा. वय वर्ष 78. आता सरळ सांगायचं ना की मी अमुक अमुक आहे. ती वेशभूषा, केशभूषा माणूस कसं काय ओळखणार? तर तिला ते दाखवायचं असतं ते की माझे वेश कसा आहे. मग आता काय बोलणार तुम्ही? आणखीन ती बाई मला असं म्हणते, तुमची नजर कमी झाली का? आता बोलणार काय तुम्ही? म्हटलं नाही, अजून चष्मा तर काही लागला नाही. ही अवस्था आहे. आता कर्माच्या महत्वाप्रमाणे आणि वास्तविक बुद्धी गुणकर्मानुसार 4 वर्ण निर्माण झाले. हे 4ही वर्ण मला प्रिय आहे. भगवंतानी सांगितलं हे 4ही वर्ण जे आहे ते मला प्रिय आहे. असं कधीच नाही की हा वर्ण मला प्रिय नाही. आता बघा, या 4 वर्णाचं वर्णन करून सांगतो. ब्राह्मण म्हणजे डोकं, क्षत्रिय म्हणजे हात, वैश्य म्हणजे पोट आणि सेवेकरी म्हणजे पाय. आता याच्यातले कोणतंच एक कमी करून टाका. पाय कमी करून टाकले, निकामी झाले तुम्ही. बरं, पाय चांगले, डोकं चांगलं आहे, पोट बिघडलंय, काय उपयोगाचं? बरं, पोट चांगलं आहे, पाय चांगले आहे, पण हातच नाही आहे, काय उपयोगाचं आहे? बरं, सगळं चांगलं आहे आणि डोकंच आउटाप झालंय, काय उपयोगाचं आहे? तो एक भक्त येतो ना आपल्या, म्हणे का हो मंदिरं उघडले पण मंगळवार आणि शुक्रवार कधी सुरू होणार? म्हटलं अजून प्रसाद वाटत. हा, उघडले ना, सुरू करून टाका. म्हटलं उपासना चालू आहे. कोरडी उपासना काय करता? म्हणे ओली पाहिजे. म्हणजे तशी मनुष्यामध्ये संकल्पना निर्माण होते आणि मनुष्य काय करतो, सकाम कर्माच्या मागे लागतो.
म्हणून आमचे गाडगे महाराज म्हणायचे ना, असा कसा रे तुमचा देव, घेतो दुसऱ्याचा जीव. असा कसा देव आहे तुमचा की तो दुसऱ्याचा जीव घेतो? वर्णभेदाचा करता गुणाच्या कर्मानं राहतो. म्हणून मी तिथे मात्र साक्षी राहत नाही, कारण दोष माझ्यावर येत नाही. कारण त्या गुणामुळे ते कर्म करतात, म्हणून मी तिथे साक्षी राहत नाही आणि त्यांचे दोष आहेत. पण माझे भक्त यांचे दोष मात्र मी घेतो आणि त्यांना दोष काढून टाकतो. पहा, मीराबाईला विष दिलं गेलं, पण त्रास कोणाला झाला? भगवंताला. मीराबाईला नाही झाला. जनाबाईला, सखूबाईला भगवान भक्तांचे दोष घेऊन घेतो. कर्म करणाऱ्यांना कर्माच्या गुणाने दोष आणि फळ मिळत असत. म्हणून कर्माचे 3 प्रकार सांगितले, सात्विक, राजसी आणि तामसी. ज्या प्रकारचं आपण कर्म करू त्या कर्माची फळं आपल्याला तशी प्राप्त होतात. सर्व जाणून भेदाभेदाची कल्पना मनात न आणता मी परमात्मा आहे, अकर्ता आणि आत्मस्वरूप आहे याची जाण ठेवून जो कर्म करतो तो कर्मबंधनात न सापडता मुक्त होतो. जो जाण ठेवतो की परमात्मा अकर्ता असून आत्मरूप आहे. अर्जुना, या 4 वर्णातून पूर्वी अनेक मुमुक्षु लोक होऊन गेले. हे 4 जे वर्ण आहेत, प्रत्येक वर्णामध्ये मुमुक्षु लोक होऊन गेले, मुक्त झाले. मातंग ऋषी बघा, वशिष्ठ ऋषी बघा, क्षत्रियामध्ये विश्वामित्र बघा, सगळे मुमुक्ष लोक मुक्त झाले. चोखा महाराज बघा, सेना महाराज बघा, गोरोबा काका बघा, तुकाराम महाराज बघा, रामदास स्वामी बघा, ज्ञानेश्वर बघा, सर्व वर्णांमध्ये मुमुक्षु लोक झालेले आहेत. म्हणजे जातीचा मोक्षाशी काही तसा संबंध नाही. जो भगवंताच्या भजनामध्ये रमून जाईल तो भगवंताकडे पोहोचेल. म्हणून भजन काय आहे? भगवंताच्या प्राप्तीचं मुख्य साधन आहे. आता ज्यांनी जी कर्म केली त्यांनी फल आशा रहित वृत्ती बाजूला केल्यामुळे आरंभापासून मी त्यांच्या जवळ राहिलो. या 4 वर्णातल्या मुमुक्षु लोकांनी काय केलं? आपलं फलाची आशा न ठेवता आशा वृत्तीने राहिले आणि त्यामुळे मी त्यांच्याजवळ राहिलो. भाजून बी जर जमिनीत पेरलं तर ते उगवत नाही, त्याप्रमाणे फलाची अपेक्षा ठेवून केलेलं कर्म जर तुम्ही केलं तर त्या कर्माने मी मिळत नाही, कर्माचं फळ मिळून जाईल. पण कर्म मला समर्पण केलं म्हणून कर्मामध्ये समर्पयामी 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 समर्पण केलं तर त्या कर्माने मी प्राप्त होतो. म्हणून जप केल्यावर कृष्णार्पणमस्तु, देव्यार्पणमस्तु समर्पण करायचं. आता कर्म, विकर्म आणि अकर्म, कर्मामध्ये 3 भाग आहे. अर्जुना, भगवंताच्या म्हणण्याप्रमाणे संमतीदर्शक मान डोलवली आणि भगवंताला प्रश्न विचारला. अर्जुना, कळालं का? भगवंताच्या उत्तराला अर्जुनानं संमती दिली. कारण जोपर्यंत विषय समजत नाही
तोपर्यंत श्रोता संमती देत नाही. विषय समजला की एक श्रोत्याच्या मनावर, चेहऱ्यावर एक प्रसन्नता येते. भगवंताला अर्जुनाने प्रश्न विचारला, कर्माची व्याख्या काय? कर्म कोणतं आणि अकर्म कोणतं हे ओळखायचं कसं? कर्माची व्याख्या कशी आणि कोणतं कर्म करावं आणि कोणतं कर्म करू नये? कर्म अकर्म कसं आणि हे कर्म अकर्म आहे असं ओळखायचं कसं? तेव्हा भगवंताने हसून उत्तर दिलं, अर्जुना योग्य प्रश्न विचारला आहे. कर्माचा विचार जाणत्या पुरुषाला सुद्धा घोटाळ्यात टाकतो. कर्म इतकं कठीण आहे, स्मुक्षातलं स्मुक्ष, की जाणत्या पुरुषाला सुद्धा घोटाळ्यात टाकतो. आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला, ग्रंथातलं नाही, वास्तविक मधलं. लाल बहादूर शास्त्री एकदा हरियाणाकडे निघाले रेल्वे मंत्री असताना. तर असा बातमी सुटली की शास्त्रीजी या रस्त्याने चालले आहे. तर बरेच लोक रस्त्यात उभे राहिले. एका शेतकऱ्याने हरभरे पेरले होते म्हणून हरभरे घेऊन उभा राहिला तो. असे शास्त्रीजींनी प्रत्येकाला रस्त्याने हात हात करत करत या शेतकऱ्याने ते हरभऱ्याचे पौधे असे दाखवले. त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं गाडी उभी कर, हा माझ्याकरता थांबला आहे. ड्रायव्हर म्हणे तुमच्याकरता? म्हणे हो, त्याला हरभरे मला द्यायचे. म्हणे असं कसं काय? तू गाडी थांबव. गाडी थांबली, शास्त्रीजी उतरले. जय किसान जय जवान. त्याने ते हरभरे दिले. शास्त्रीजीने काय केलं ते बघा, एक पौधा काढला आणि सांगितलं बघ, एवढे जर मी घेतले तर तुझ्या घरी राहणार नाही, कारण तुझ्या घरातले कुटुंब आणि तुला हे विकून शेताची मजुरी काढायची आहे. एक पौधा घेतला आणि बाकीचे हरभरे त्याला परत करून दिले. आपल्यासारखा असता तर डिक्कीत ठेव, डिक्कीत. नुसता भागवतातला प्रसाद घेताना सुद्धा डब्यातला वेगळा, हातातला वेगळा, आणि इथे खायला आणखीन देऊन द्या. शास्त्रीजीने एकच पौधा घेतला, त्याला तर तेवढे द्यायचे होते, जेवढे काढले होते त्या शेतकऱ्याला द्यायचेच होते. मग असं शास्त्रीजी एखाद्याच्या शेतातून उपटतील का पौधा? ते असे कर्म असतात. म्हणजे मंत्री असल्यावर राजसत्ता हातात असल्यावर अकर्म घडून द्यायचं नाही. असे जे समंजस लोक असतात ते भगवंताला मिळतात. आता तुम्ही म्हणाल मग असे शास्त्रीजींना असं मरण कसं झालं? ते शरीराचं कर्म आहे. पण शास्त्रीजी वेगळे होते. पंतप्रधान पदावर असल्यावर सुद्धा त्या पदाच्या मनामध्ये काही लवलेश नव्हता. त्यामुळे 18 महिन्यात सगळे चांगले कर्म झाले, एकही खोटं कर्म हातून झालेलं नाही. म्हणून ते म्हणतात, अर्जुना तू योग्य प्रश्न विचारला. कर्माचा विचार जाणणाऱ्या पुरुषाला सुद्धा कर्म घोटाळ्यात टाकतो. खोटं नाणं दिसायला खऱ्या नाण्यापेक्षा चांगलं असतं, पण ज्याला खरं आणि खोटं समजत नाही त्याने नाण्यांच्या ढिगाऱ्यातून, जसं आता 500च्या नोटा गुजरात करून खोट्या येत आहे कपाशीच्या नावाखाली, आपल्याकडे खोटा खवा, खोट्या नोटा गुजरात मधूनच येतात. त्याला कारण काय? हा कली सुद्धा गुजरात मधूनच इकडे आला आहे.
राजा परीक्षिताला कली कुठे भेटला? गुजरातमध्ये. मग त्यावेळेस मनाच्या संकल्पानं माणसाची प्रीती सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य करतो. हे मन काय करतं? मनाचे संकल्प उभे राहतात. म्हणून समर्थांनी एका ठिकाणी मना सत्य संकल्प जीवी धरावा, या मनाला सत्य संकल्प करण्याची सवय लागली पाहिजे. आणि ज्या वेळा सत्य संकल्प करण्याची सवय लागते त्यावेळा त्याच्या अंगी सामर्थ्य निर्माण होतं. त्याच्या अंगी सामर्थ्य निर्माण होतं. ज्यांनी मिळवलं आहे असे पुरुष जगात कर्मातीत आहे आणि त्यांच्यापासून जगाला शिकायला मिळतं. ज्यांनी सत्यकर्म केलंय, तुका म्हणे सत्यकर्मा साह्य व्हावे, म्हणून नेहमी सत्यकर्माला साह्य झालं पाहिजे. दूरदर्शी पुरुष मनाची कल्पना आवरू शकतात, पण जे नेहमी सकाम कर्म करतात ते मनाच्या कल्पना आवरू शकत नाही. तर इतरांची कथा काय? मोठे मोठे लोक जे आहे ते मनाच्या कल्पना, मना कल्पना कल्पित आहे, मन वेगवेगळं कल्पना करत. आपली गावठी म्हणे मनाचे मांडे. काय काय रचतो मनुष्य मनात. ते आता बिहारमध्ये मंत्रिमंडळ स्थापन झालं ना, तर ज्या मंत्र्याकडे शिक्षण खातं दिलं त्याने झेंडावंदन केलं, तर झेंडावंदनाचा हातही उलटा आणि राष्ट्रगीती उलट सुलट असा आहे. पाहिजे तर झेंडा ओढून घेऊन मग वंदन आहे, तर असं होऊन जातं. असं नाही एका हाताने झेंडा ओढत आणि एका हातानं वंदन करत, असा नियम नाही आहे. आधी झेंडा ओढून घ्यायचा आणि ओढून घेतल्यानंतर मग हे करायचं. आता काय बोलणार? सगळेच अज्ञान आहे तिथे, तर कोण काय बोलणार? समोरच्या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना दिसतही आहे की हे चुकीचं, पण चुकीचं आहे असं बोलायची हिंमत तर पाहिजे. कसं आहे ते, मोठे मोठे तत्ववेत्ते सुद्धा मनाच्या कल्पनेला बळी पडून जातात. नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, अति स्वार्थ बुद्धीने रे पाप कर्म साचे, घडे भोगणे कर्म ते खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. सारखं मनासारखं होत नाही. या विश्व परमात्म्याच्या मायेनं म्हणजे संकल्पानं सहज आकाराला आलेलं या विश्वाला कारणीभूत संकल्प कर्म आहे. पण संकल्प हा निष्काम पाहिजे. तो जर सकाम झाला आणि सकाम संकल्पात जर यश आलं तर माणसाची बुद्धी वेगवेगळी चालायला लागते. गुरु बनतो तो आणि आपले किचन काढतो आणि आपल्या शिष्याला किचन देतो आणि त्याच्या गाडीला असे झटके मारत बसतो. आता गुरुचा फोटो कुठे असला पाहिजे? कुठे, कोणी पेनवर तर कोणी कुठे. मग ते किचन पडून जातं रस्त्यामध्ये. का हो तुमचे महाराज खाली पडले?
परवा आम्ही पाहिलं ना ते कुबेर भांडारचं सगळं मी चंदू भाऊला आणि संतोष भाऊला दाखवलं. म्हटलं पाय रे कुबेर भंडार लोक जाता लोक औषधी घेऊन येतात आणि शेवटी टाकून देतात. म्हणून यात्रेला गेल्यानंतर स्नान जप आणि दान करावं, काही वस्तूच घेऊ नये. मागे ते शनीचं निघालं होतं, हे शनीच्या वस्तू आणायच्या, तो शनी बंद झाला, आता कुबेर सुरू झाला. काही फायदा नाही झाला. परवा कोणीतरी कासव ठेवून गेलं, मी पोरांना दाखवलं. म्हणलं पाय रे आता कासवाला बघले लोक, हे मध्ये कासवाच्या अंगठ्या. तर हे जे संकल्प आहे हे विकल्प निर्माण करतात आणि त्या विकल्पानं माणसाची बुद्धी, म्हणून नाथ महाराजांनी काय लिहिलंय, विकल्प नवऱ्याचा सोडियला म्या संग, आईचा जोगवा मागेन, हाती बोधाचा झेंडा म्या धरेन, आईचा जोगवा मागेन. विकल्प जो आहे तो संपला पाहिजे. पण जोपर्यंत तुम्ही सत्य संकल्प करत नाही, सकाम संकल्प आहे, तोपर्यंत विकल्प राहणारच, निर्माण होणारच. आता वर्ण, आपला आश्रम यांना वेदानं जी कर्म विहित आचाराला सांगितली आहे, ती कर्म निष्ठेने आचरले की अर्जुना तर चांगलं कर्म होतं. आणि जी कर्म नाही सांगितली आहे ती जर आचरली तर ते विकर्म होतं. बघ तुला आता क्षत्रिय, तू आता त्याला ठिकाणावर आणला. तू क्षत्रिय असून क्षत्रियाचं कर्म करायला नाही म्हणतोय. जे तुझ्या आश्रमाला शोभणारं कर्म आहे तेच तू नाही म्हणतोय आता. आणि मला तुला ते समजून सांगायचं आहे की तू युद्धाला उभा राहा आणि युद्ध कर. अर्जुना, विकर्म नुसतं विकर्म करीत राहणे किंवा योग्य होणार नाही. कारण शास्त्रानं जी कर्मे करू नये असे निषिद्ध कर्म सांगितलेले आहे ते अवश्य समजून घ्यायला हवीत. शास्त्रानं जे कर्म सांगितलंय, उभ्याने पाणी पिऊ नये, मग का पिऊ नये हे समजलं पाहिजे. चालताना जेवू नये, का जेवू नये हे समजलं पाहिजे. मंगळवारी आणि शनिवारी क्षौर करू नये, का करू नये, तर हे शस्त्रघाताचे दिवस आहे. पण या दिवशी ऑपरेशन करावं, कारण ते शस्त्रानं नीट होत नाही. आणि या दिवशी क्षौर करताना मात्र शस्त्र लागण्याची भीती असते. म्हणून प्रत्येक माणसाच्या ज्योतिषशास्त्रामध्ये एक वार दिलेला असतो, त्याला घातवार. प्रत्येक राशीचा घातवार वेगळा असतो, म्हणून घातचक्र असतं की त्या राशीला कोणता वार वर्ज्य आहे. उद्या तुम्ही या, तुमचा प्रत्येकाचा घातवार आणि सांगून देईल मी तुम्हाला. जन्म रास पाहिजे, पण कोणता वार, कोणती तिथी वाईट आहे, कोणता प्रहर वाईट आहे. पहा तुम्ही, त्या प्रहरी तुम्हाला वैताग येतोच. तर प्राण्यांच्या ललाटात सामावलेल्या जलबिंदू लाटेबरोबर वाहत जाणे, विकर्म एखाद्याला जलबिंदू अंगाला टाकून गालावर स्थिर पाण्याच्या प्रभारात पडण्याची बुद्धी होणे हे अकर्म निषिद्ध कर्म आहे. आता या जगातल्या
घडामोडीच्या सृष्टीच्या नियमाप्रमाणे मायेच्या लीलेनं चालू असतात. या जगामध्ये ज्या घडामोडी आहे ह्या सगळ्या मायेनं चालतात. पहा, तुम्हाला आता कालचीच बातमी आहे, सट्टा कंपल्सरी होणार, योग्य. नाही तर आतापर्यंत सट्टा काय होता, बेकायदेशीर. आता तो कायदेशीर. का तर त्याच्याने रेव्हेन्यू वाढून जाणार आहे, सरकारकडे पैसा जमा होणार. चला सुरुवात. म्हणजे जे अकर्म होतं ते कर्म. ही मद्याची दुकानं गावाच्या बाहेर असायची, म्हणजे गावात भर चौकात, कारण दुसऱ्या लोकांना त्रास व्हायला नको. बाकीच्यांना त्रास झाला चालले, पण जे घेतात त्यांना त्रास व्हायला नको. म्हणजे जे अकर्म आहे ते कर्म होऊन गेलं, आणि जे कर्म आहे ते अकर्म झालं. जे बिचारे संरक्षण करून करून वयोवृद्ध होतात त्यांना पेन्शन नाही, जे रिकामे त्यांना पाक कर्म. मग त्या लोकांनी काय केलं, मोर्चे काढले. शेवटी ज्यांनी माल विकलाय त्यांना पैसे नाही, ज्यांनी नोकरी केली त्यांना नाही. म्हणजे त्यांचं कर्म अकर्म होऊन गेलं. या जगातल्या सगळ्या घडामोडी सृष्टीच्या नेमेनं मायेनं चालू असतात. या कर्माचा संपूर्ण बोध सामान्य माणसाला कळणं अशक्य आहे. सामान्य माणसाला काहीच कळत नाही. म्हणून तुला फक्त कृतकृत्य होणारा पुरुषाचं लक्षण सांगतो, ते लक्षात ठेव. कारण हा कर्म अकर्म विकर्म हे मोठं कठीण आहे, गुंतागुंतीचा विषय आहे. आता फक्त तुला कृतकृत्य पुरुष म्हणजे जे चांगले पुरुष आहे त्यांचे लक्षण ठेवतो, सांगतो. ते लक्षण तुझ्या लक्षात आले म्हणजे तुझ्यात कोणते लक्षण आहेत आणि तू कसा आहे हे कळून जाईल तुला. म्हणजे आपण जसं आरशात पाहिल्यावर आपलं तोंड खराब आहे दिसतं, तसं ह्या भगवद्गीतेमध्ये कृतकृत्य पुरुषांची लक्षणं सांगितली आहे, जे स्वधर्माचं कर्माचं आचरण करतात. आता बघ, ही द्रौपदी आहे, ही सती आहे. पण लौकिक लोक काय म्हणतील, हिला 5 पती आहे, कशाची सती. तारा वालीची पत्नी, राक्षसाची पत्नी आहे म्हणजे सती आहे. तर तारा का सती आहे हे लोकांना कळेल कसं. मंदोदरी अहिल्याचा इंद्राने भंग केलाय तरी ती सती आहे, पण ती सती काय आहे हे ऐक. हे कळायला पाहिजे. नदी सदा पवित्र काय आहे. काही काही कर्म अकर्म, गाईचं गोमूत्र मूत्र आहे पण का पवित्र आहे. गाईचं शेण अपवित्र आहे पण कुठे पवित्र आहे. मग कोणतं कर्म वाईट आहे आणि कोणतं कर्म चांगलं आहे याचा निवाडा शुद्ध बुद्धीचे लोक जे असतात तेच करू शकतात. शुद्ध बुद्धीचे असतात ते लोक करू शकतात. पूर्वी मृताच्या अंगावर कवड्या आणि गुलाल फेकत असत. ती कवडी रस्त्यात जर चित सापडली तर सिद्ध व्हायची, लोक उचलून घ्यायचे. आता कवड्या कमी झाल्या, आता लोक पैसे फेकतात, गुलालाने पैसे. खेडेगावात लाह्या फेकायचे. माणूस चाललाय पुष्पवर्षाच्या जे लाह्यांचा वर्षाव. पशु पक्षी जीव जंतू घेऊन यायचे, उचलून घ्यायचे. मानवाला वाईट सवय लागू नये म्हणून त्याला ते पैसे मिळू द्यायचे नाही, कारण नाही तर माणसांना ती वाईट सवय लागून जाते. म्हणून कृतकृत्य पुरुषांचं चरित्र मी तुला सांगेल, त्याच्यावरून तू कर्म अकर्माचा निर्णय कर. भगवान उद्याच्या विषयामध्ये अर्जुनाला सांगतील
आणि अर्जुनाच्या निमित्तानं ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगेल. पुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान. सत्यगुरु राये कृपा मज केली परिणाई.